आजचा आहे विठाबाई यांच्यावरचा हा तिसरा भाग. तर पाठीमागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं, की कशा पद्धतीने विठाबाई यांचं बालपण गेलेलं होतं. त्यानंतर मामा वरेरकर यांनी त्यांना कसं शिकवलं होतं आणि विठाबाई कशा पद्धतीने तमाशाच्या बोर्डावरती नाचायला लागल्या होत्या आणि दुर्दैवाने भाऊ नारायणगावकर यांचा कसा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता हे सगळं आपण पाठीमागच्या भागात बघितलेलं आहे आणि पुढचा भाग सुरू झाला होता, पण मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुका आल्या होत्या. त्यामुळे थोडासा गॅप पडला. पण आता आपण बघूया पुढचा तिसरा भाग. तर मागच्या 2 भागांपर्यंत आपण आलेलो होतो. नारायणगाव भाऊबयांचं निधन झालेलं आहे. पंढरपुरामध्ये त्यांचं निधन झालं होतं आणि या तमाशाची सगळी धुरा जी आहे, ती धुरा ही आली होती त्या तमाशाच्या नव्या पिढीवरती. म्हणजे आता त्यांची मुलं, भाऊंची मुलं आणि ही सगळी मंडळी जी आहे ती आता समोर आली होती. भाऊकी अशी सगळी म्हणजे घरातलीच यांची जवळ-जवळ 10 ते 15 मंडळी होती आणि ते सगळे मिळून हा तमाशा जोराने चालवत होते. ह्यांच्याबरोबर ती त्यांच्या परिवाराच्या व्यतिरिक्त सुद्धा भाऊ केंदुरकर किंवा गुलाब काळे किंवा अर्जुन रायगावकर, जयंत वायफळकर, धोंडेबा वायफळकर अशा पद्धतीची पण जीवाभावाची मंडळी, कलाकार मंडळी त्यांच्याबरोबर ते होते आणि हा तमाशा जोमात सुरू होता. हा तमाशा जोरात सुरू होता. आता या काळामध्येच हे सगळं चाललेलं असतानाच बापूंना आणि त्यांच्या कलाकारांना अशी माहिती मिळाली, की देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाट्य अकादमी पुरस्कार म्हणजे वितरण होणार आहे किंवा त्याच्यासाठीचं नामांकन भरायचं आहे. आता ही माहिती यांना मिळाली आणि यांनी नामांकनासाठी फॉर्म भरला होता, अर्ज केलेला होता. आता वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या कलेसाठी अशा पद्धतीनं अर्ज आलेले होते आणि यावेळेस मग भाऊ बापू तमाशा जो आहे त्यांच्या वतीनं हे नामांकन भरलं. आता याच्यामध्ये मामा वरेरकर यांच्याबरोबर यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे मग त्यांनी प्रचंड मदत केली होती. आता मामा वरेरकर किती मोठे आसामी होते म्हणजे आपल्या देशामध्ये त्यांचं नाव होतं आणि त्यामुळे त्यांचं यांना प्रचंड सहकार्य झालेलं होतं. आता या तमाशानं म्हणजे भाऊ बापू यांच्या तमाशानं लोकांचं मनोरंजन तर केलंच केलं, पण त्याचबरोबर ते समाज प्रबोधन सुद्धा केलेलं आहे. अशा पद्धतीची त्या ठिकाणी मांडणी प्रकर्षानं करण्यात आली होती आणि त्यानंतर मग नामांकन वगैरे दाखल झालं आणि या तमाशाला दिल्लीला बोलवण्यात आलं. दिल्लीला गेले. आता त्या ठिकाणी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यानंतर अभिनेत्री ललिता पवार आणि मामा वरेरकर ही मंडळी उपस्थित होती आणि यांच्यासमोर तमाशा सादर करण्यात आला. तमाशा सादर झाला, कला सादर झाली. त्याच्यानंतर हा तमाशा पुन्हा माघारी आला आणि अहमदाबाद, बडोदा या ठिकाणी येता-येता त्यांनी तमाशा केलेला होता. फड रंगवलेले होते आणि त्यानंतर आता ही मंडळी नारायणगावला आलेली आहेत आणि काही दिवस गेले आणि त्यांना आनंदाची बातमी आली. त्यांना एक पत्र आलं. भाऊ बापू या तमाशाला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. आता हा त्यांच्या जीवनातलाच नाही तर तमाशा विश्वातला सुद्धा एक आनंदाचा क्षण होता. म्हणजे किती हालामध्ये, किती कष्टामध्ये आता भाऊंच्या, बापूंच्या आईनं म्हणजे भाऊंच्या आईनं कशा पद्धतीनं दागिने विकले होते आणि हा तमाशा उभा केला होता. आणि इतक्या कष्टामध्ये हे सगळं केलं होतं, त्रासामध्ये केलं होतं, दुःखामध्ये केलं होतं, अडचणीमध्ये केलं होतं आणि एवढं सगळं असताना आता या तमाशाला सुवर्ण पदक मिळाले असं पत्र आलेलं आहे. पण मनामध्ये एक रुखरुख होतीच बरं का. कारण भाऊ जिवंत नव्हते आणि नियतीचा खेळ वेगळाच असतो. म्हणजे ज्यांनी एवढा सगळा संघर्ष केला होता, त्यांनी संघर्ष केला तरी पण त्याचे जे यश आहे ते पाहण्यासाठी ती मंडळी नव्हती. शून्यातनं सुरू झालेला हा तमाशा सुवर्ण पदकापर्यंत पोहोचलेला होता आणि राष्ट्रपतींच्या हस्ते आता हे पुरस्कार त्यांना देण्यात येणार होते. त्या पद्धतीने मग ही मंडळी त्या ठिकाणी गेली, दिल्लीला गेली आणि त्या ठिकाणी बापूंना राष्ट्रपतींनी पुरस्कार दिलेला होता आणि नारायणगाव परिसरातली 100 एकर जमीन यांना इनाम दिलेली होती. या लोकांना म्हणजे या कलाकारांना. तर अशा पद्धतीनं हा तमाशाला मिळालेला म्हणजे अत्यंत मानाचा आणि सर्वोच्च असा सन्मान होता. कारण तमाशाकडे पाहण्याची दृष्टी जी आहे ती लोकांची दूषित होती. पण या पुरस्कारामुळे अजून त्याच्यामध्ये म्हणजे एकदम अशी निर्मळ होण्यासाठीचा तो एक विषय झाला होता किंवा एक लोककलेला राजमान्यता मिळालेली होती आणि यामुळे मग
तमाशा आणि तमासगीरांचा मान जो आहे तो उंचावलेला होता. आता दुसऱ्या बाजूला विठाबाई यांची म्हणजे विठाबाई ह्या त्यांचं आता ऑलरेडी लग्न झालेलं नव्हतं, पण त्यांना मुलं होती. ती मुलं लहानाची मोठी होत होती. त्याच्यामध्ये त्यांच्या थोरल्या कन्या मंगला, नंतर विजय, त्यानंतर मग संध्या, भारती, मालती अशा पद्धतीनं मुलं त्या ठिकाणी म्हणजे घरामध्ये सगळा गोंधळ त्या मुलांचा चाललेला, म्हणजे त्या मुलांचाच घरामध्ये तमाशा सुरू झालेला होता. असा हा कलकलाट चाललेला होता. आता एका बाजूला घरामध्ये कलकलाट चालला होता, दुसऱ्या बाजूला त्या देशाच्या सीमेवरती कलकलाट सुरू होता. कारण चिनी माकडांनी भारताच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला होता आणि युद्धाला सुरुवात झाली होती. आता आपले मराठा आणि महार रेजिमेंट जे आहेत ते सीमेवरती प्राणपणाने लढत होते आणि त्या मंडळींचं मनोरंजन करण्यासाठी तिकडं जायचं होतं आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनाने काही तमाशा कलावंतांशी संपर्क साधलेला होता आणि यावेळी सांस्कृतिक विभागाचे संचालक, त्यांचं नाव आहे राजाराम हुमणे, यांनी विठाबाई आणि बापू यांच्याबरोबर संपर्क साधला आणि सांगितलं की तिकडे देशभक्त सीमेवरती लढतायत आणि आपल्याला त्यांचं मनोरंजन करायचंय. आणि त्यानंतर एकही किंतु परंतु न ठेवता विठाबाई आणि बापू यांनी ठरवलं की आम्ही सुद्धा मनोरंजन करण्यासाठी येणार. होकार दिला गेला आणि हा संपूर्ण संच जो आहे तो त्या सीमेवरती निघाला होता त्या आपल्या जवानांचं मनोरंजन करण्यासाठी. आणि जवळजवळ 1 महिनाभर त्यांना तिकडे राहायचं होतं, पण प्रत्येक कलाकाराच्या मनामध्ये देशभक्ती होती आणि त्यामुळे मग आपल्याला तिथं वेळ जाणार आहे, आपला पैसा खर्च होईल किंवा आपल्याला अपेक्षित असं मानधन मिळणार नाही, हे नाही, पैशाचा विचार नाही, कष्टाचा विचार नाही, त्रासाचा विचार नाही, फक्त मनामध्ये देशभक्ती होती. आणि त्यामुळे हे सगळे पुण्यावरून निघाले, मुंबईला गेले. तिथून तिनसुकिया मेल होती, त्या मेलनं ते गेले लेखापाणी स्टेशनवरती, तिथं उतरले आणि त्या भागामध्ये पहिला तमाशाचा खेळ त्यांनी केला. त्याच्यानंतर मग लखीमपूर असेल, कोबू असेल यांसारख्या सगळ्या छावण्यांवरती हा तमाशा झालेला होता. आणि विशेष म्हणजे काही ठिकाणी हिंदीमध्ये सुद्धा यांनी तमाशा सादर केलेला होता. आणि हा सगळा भाग जो आहे तो नेफा हा जो अरुणाचल जो भाग जो आहे त्या परिसरामध्ये होतं. आता तिथलं वातावरण वेगळं होतं आणि अन्नपाणी वेगळं होतं आणि नीट झोपा येत नव्हत्या आणि रात्रीचा तमाशा चालायचा, त्यातून त्यानंतर बाकीचं सगळं वातावरण हे ते, त्यामुळे अनेक कलाकार आजारी पडले होते, अनेक कलाकारांना त्रास होत होता. तरी सुद्धा कलाकार मेहनत घेत होते आणि आपल्या परीनं देशाची सेवा करत होते. आता साधारणपणे एक 3 आठवडे ही मंडळी त्या ठिकाणी राहिलेली होती आणि त्यानंतर मग हे पुन्हा नारायणगावला आले होते. आता बघा, तमाशाला सुवर्ण पदक मिळालेलं होतं आणि सीमेवरती जवळ-जवळ महिनाभराच्या महिनाभर तिथं जाऊन त्या ठिकाणी आपल्या सैनिकांची सेवा करून ही मंडळी आली होती. आणि त्यामुळे मग मीडियामध्ये सगळीकडे ते वातावरण झालेलं होतं की बघा हा तमाशा इतका प्रसिद्ध झाला, इतका लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि मग मीडिया पण यांच्याबरोबर ते आला आणि त्यानंतर अजूनच जास्त प्रसिद्धी मिळायला लागली. प्रसिद्धी मिळायला लागली म्हणजे पैसा मिळायला लागला होता आणि त्यामुळे तमाशाही जोरात चालू होता. कलाकारही आनंदामध्ये होते आणि हे सगळं चाललेलं असतानाच यामध्ये अजून एक आता म्हणजे दुधामध्ये मिठाचा खडा पडला होता आणि तो म्हणजे या तमाशातील सगळ्यात ज्येष्ठ आणि अनुभवी मालक म्हणजे बापू जे आहेत ते थकलेले होते. आता वास्तविक पाहता बापू यांना थोडंसं दारू पिण्याची सवय होती आणि थोडी पिण्याची सवय ही थोडी-थोडी करत त्यांना इतकी गोडी लागली, की ती इतकी वाढली, त्यांचा म्हणजे त्या दारूचा त्यांच्या शरीरावरती परिणाम व्हायला लागला. मग त्यांना दमा वाढला. त्याच्यामध्येच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि हा तमाशाचा दुसरा वाघ जो आहे, तो जागेवरती बसला. तमाशात त्यांना उभं राहता येत नव्हतं. आता त्यांना काही सुचत नव्हतं. भाऊप्रमाणे सुद्धा बापूंची अवस्था झालेली होती. जसं भाऊंचं झालं, तसंच बापूंचं आता व्हायला लागलं होतं आणि आता बापू अंथरुणाला खिळलेले होते. त्यांची बायको अनुसया त्यांचं सेवा करत होती, सेवा शुश्रूषा करत होती, देखभाल करत होती. पण बापू मात्र पूर्णपणे खंगत चाललेले होते आणि वर्षभरामध्ये त्या बापूंचा पूर्णपणे असा लुगडा-सुकडा सापळा झालेला होता आणि अन्न तर सोडाच, पण पाणी सुद्धा त्यांना जात नव्हतं. कधी ते बेशुद्ध पडायचे, घरघर लागलेली होती आणि आता शेवटचा घरडा त्यांना लागलेला होता आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला. नारायणगावची स्मशानभूमी आहे. त्या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आणि मीना नदीमध्ये त्यांच्या अस्थी सोडण्यात आलेल्या होत्या. बघा, पहिलं सुवर्णपदक
विजेता तमाशा, त्या तमाशातले भाऊ अगोदरच गेले होते आणि आता बापू सुद्धा हे जग सोडून गेलेले होते आणि भाऊ आणि बापूचा तमाशा मात्र तसा चालू होता. कलाकार जरी गेले, हे दोघं जण जग सोडून जरी गेले, तरी त्यांची कला मात्र त्यांच्या पुढच्या पिढीनं जिवंत ठेवलेली होती. तर अशा पद्धतीनं मूळ पाया जरी ढासळलेला होता, तरी तमाशाचा विलू जो आहे तो गगनावरती चाललेला होता. पण आता इथून पुढं कसं होईल? म्हणजे ज्यांनी मूळ तमाशा चालू केला, ज्यांनी शून्यातनं सुरू केलं ते तर दोघंही गेले होते आणि आता त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातामध्ये हा तमाशा आलेला होता. ही सूत्र आली होती. आता हे सगळे एकत्र येऊन तमाशा चांगल्या पद्धतीने सादर करतात, की एकमेकांबरोबर ती भांडत बसतात, हे बघणार आहोत आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.